श्री स्वामी समर्थानंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ गुरुस्य सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज मी काही निरूपण सांगणार नाहीये। काही स्वामी भक्तांना काही प्रश्न आहेत, त्यांची शंका आहेत, त्या शंकांचे निरसन करणार आहे। काही स्वामी भक्तांचं म्हणणं आहे की हे दादा कोण, कुठले, काय करतात, ते असे अनेक प्रश्न आहेत। मी एक छोटा सामान्य स्वामी भक्त आहात। तुम्ही सर्व माझ्यापेक्षा जास्त भक्ती करतात, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, स्वामी स्वरूप आहात। तुम्ही असामान्याशी भक्ती करतात, मी सामान्य आहे, जशी जमेल तशी मी भक्ती करतो। वेडी वाकुडी अशी भक्ती असते माझी। त्यात कुठले नियम नसतात, कुठलेही बंधनं नसतात। भक्ती म्हणजे प्रेमानेच करायची, अशी ही स्वामी भक्ती मी करतो। आणि ही भक्ती मला माझ्या आईकडून मिळाली आणि तिला तिच्या आईकडून मिळाली। ही आता तिसरी पिढी, माझी मुलं करतात, ही चौथी पिढी होईल। स्वामींचं बाबतीत तुमच्या भाग्यामध्ये स्वामी असतील तरच तुमच्याकडनं स्वामींची भक्ती होते, अन्यथा होत नाही। मी वयाच्या 10व्या वर्षापासून स्वामींच्याकडे वळलो, स्वामी भक्तीकडे वळलो आईमुळे। गेली 35 वर्ष मी स्वामी भक्तीमध्ये स्वतःला लीन करण्याचा प्रयत्न करतोय, पण अजून पूर्णपणे यशस्वी झालेलो नाही। अजून सुद्धा माझं मन एकाग्र झालेलं नाही। एवढी भक्ती अजून मला होत नाही की जे स्वामी तुमच्यासारखं स्वामी रूप होऊन जाऊ। तरी सुद्धा वेडी वाकडी करतात, स्वामी आनंदाने स्वीकार करतात, अनुग्रह करतात, कृपा देतात आणि करून घेत असतात। त्यांच्या इच्छेप्रमाणे ते करून घेतात आणि आजपर्यंत महाराजांनी मला कधी एकटं सोडलं नाही। आणि ज्यांच्यासाठी मी प्रार्थना केली त्या प्रार्थनेला त्यांनी यश दिलं। माझी प्रार्थना वाया जाऊ दिली नाही, माझ्या प्रार्थनेत त्यांनी यश दिलं। शेजारी तुम्हाला जी दत्तमूर्ती दिसते आहे ही काही मी विकत आणलेली नाही, तिचा इतिहास वेगळा आहे। पहिल्यांदा माझ्याबद्दल सांगतो, मी संतोष बैरागी, मी कल्याणचा। माझं डबल पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, BEd आहे, LLBचं 3रं वर्ष चालू आहे। अनेक छोटे मोठे कोर्स डिप्लोमा केलेले आहेत। ज्योतिष विशारद आहे, वास्तू विशारद आहे आणि अनेक छोट्या गोष्टी मी केले, कोर्स माझ्याकडे आहेत। शिक्षण खूप आहे, नोकरी पण छान छान ठिकाणी केल्या। इंडियन एक्सप्रेस पण सुरुवात केली होती। एकलव्य प्रकाशनमध्ये रिजनल मॅनेजर होतो मराठवाडा विदर्भामध्ये। कंपनी दुर्दैवाने बंद झाली, शिक्षकी पेशाकडे वळलो। स्वामींनी तिथे पण यश दिलं, HOD बनवलं, करिक्युलम डेव्हलपर बनवलं, ॲडमिन बनवलं, प्रिन्सिपल बनवलं, वसतिगृह प्रमुख एवढ्या पोस्ट मी अनुभवलेले आहे। ICSE, CBSE या शाळेमध्ये मी काम केलं। CBSE शाळेमध्ये प्रिन्सिपल होतो आणि आता मी एका चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये, प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये मार्केटिंग हेड पण आहे। म्हणजे माझं उपजीविकेचं साधन, माझं नोकरी आहे, ज्योतिष व्यवसाय आहे। भक्ती हा स्वामींची मी जीवाला सांभाळलेला आहे। स्वामी म्हणजे प्राण आहेत आणि त्या प्राणाची काळजी घेण्यासाठी भक्ती असते। आपला प्रत्येक श्वास हा स्वामीमय झाला पाहिजे, हे तुमच्याकडून मी शिकलो। मला जे काही कळतं ते मी देण्याचा प्रयत्न करत असतो। आजपर्यंत एवढ्या वर्षात मी कधी कुठलाही ग्रुप किंवा कोणाला काही
केलं नाही. भरपूर लोक माझ्याकडे येतात, आम्ही गप्पा मारतो, स्वामींवर चर्चा करतो, स्वामींची भक्तीची देवाणघेवाण करतो, विचारांची देवाणघेवाण करतो. पुष्कळ लोकांनी फोटो बनवून घरी पण लावलेले आहेत. त्यांना नम्रपणे हात जोडून सांगतो असं करू नका, पण ते ऐकत नाहीत. मी कोणी महाराज नाही. दादा मला लहानपणापासून सरळ दादा म्हणायची, म्हणून लोकांनी सर्व जे माझे ओळखीचे ते मला दादाच म्हणतात. पण आता काही जणांनी त्यात महाराज शब्द जोडून दिला. मी महाराज नाही, मी एक सामान्य स्वामी भक्त आहे, तुमच्यासारखाच. सॉरी, तुमच्यापेक्षा मी छोटा आहे स्वामी भक्तीमध्ये. तुम्ही असामान्य भक्ती करताय, तर मी कोणी महाराज नाही. त्यामुळे मी कधीही कुठला मठ मंदिर असा काही प्रकार केला नाही. स्वामींनी सुद्धा कधी मठ केला नाही. गजानन महाराजांचा मठ नव्हता, साईबाबांचा नव्हता, टेंबे महाराजांचा नव्हता. भक्ती करायची, फक्त निष्काम अशी भक्ती करत राहायची. जेवढी होईल तेवढी दळिता कांडिता गायीनं रे गोपाळ या पद्धतीने भक्ती करायची. हे तत्वच मी अंगीकारलं, म्हणून माझं मठ किंवा मंदिर काही नाही. कारण आपण प्रापंचिक माणसं आहोत. प्रपंच करूनच भक्ती करायची आहे. प्रपंचामध्येच स्वामी आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रपंच सोडून स्वामी भक्ती करणं शक्य नाही. तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच सांगितलं की प्रपंच करावा नेटका. प्रपंच व्यवस्थित केला तर तुम्हाला भक्ती करायला सोपं जातं. कारण भक्ती प्रपंचामध्ये पण भक्ती आहे. तर महाराजांची आख्यायिका सांगत होतो की महाराजांचे अनेक चमत्कार आलेले आहेत, अनेक दृष्टांत झालेले आहेत. हाच एक दृष्टांत असा की मी सांगलीला एका शाळेमध्ये CBSE स्कूलमध्ये प्रिन्सिपल होतो. त्यावेळची गोष्ट. त्यावेळी नियमित मी पारायण करायचो, आता सुद्धा करतो. दत्त जयंतीच्या अगोदर 8 दिवस अगोदर माझं पारायण संपलं. दुसऱ्या दिवशी मला दृष्टांत झाला की मी येत आहे. मला प्रश्न पडला कोण येत आहे, मला काही कळलं नाही. 2 दिवसांनी फोन आला की आमच्या एका शेतामध्ये आम्हाला दत्तमूर्ती आणि आमचं शिवलिंग भग्नावर सापडलेलं आहे, तर काय करू. म्हटलं तुम्ही ब्राह्मण साथ बोलवा, प्राण प्रतिष्ठापना करा. त्यांनी बोलवलं, ते पूर्ण विधिवत पूजा केली. म्हटलं त्यांनी परत विचारलं आता काय करू. म्हटलं मंदिर बनवा. तर त्यामुळे मंदिर तर शक्य नाही, आम्ही क्षत्रिय लोक आहोत, मांस मटण खातो, आम्हाला पाळवणूक होणार नाही. म्हटलं बघा कोणी घेत असेल तर. त्यांनी आजूबाजूला विचारलं, लोक तयार झाली. पण महाराजांची लीला बघा, जे घेणार होते त्यांच्या घरात काहीतरी वादविवाद झाले आणि त्यांनी नाही म्हणून सांगितलं. आणि आता काय करायचं मूर्ती. तर म्हटलं तुम्हाला शक्य असेल तर सांगलीला घेऊन या. म्हटलं माझं काय तिथे घर नाही, मी नोकरीच्या ठिकाणी राहतो, तिथे तुम्ही घेऊन येत असाल तर बघा, महाराजांची इच्छा असेल तर येतील. आणि ते 800 किलोमीटरचा प्रवास करून महाराज दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता महाराज तिथे आले. महाराजांचं छान आम्ही स्वागत केलं, पाद्यपूजा झाली. दुसऱ्या दिवशी धूमधडाक्यात दत्त जयंती झाली. त्याच्या अगोदर आम्ही आष्ट्यामध्ये खूप छान दत्त जयंती करायचो. तुम्हाला दाखवतोस, हे तुम्हाला दिसतात हे स्वामी समर्थ दत्त महाराज. मी जिथे असतो ते माझ्यासोबत असतात, मी बरोबर घेऊन फिरतो. तर आष्ट्यामध्ये आम्ही इथे खूप छान पद्धतीने दत्त जयंती करायचो. आणि ह्या दोन्ही मूर्त्या जागृत आहेत. ह्या माझ्या आईच्या काळापासूनच्या मूर्त्या आहेत, अतिशय जागृत आहेत. तर महाराज स्वतःहून आले. मग दत्त जयंती खूप छान झाली. सर्व गोष्टी मग मनाप्रमाणे घडत गेल्या. आणि ह्या तिन्ही मूर्त्या अशा आहेत की जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळतं. कामधेनू माझ्या घरी आली, मीच त्यांच्याबरोबर असतो असं मला आता म्हणायचं आहे. आणि असे हे चमत्कार, असे अनंत चमत्कार आलेले आहेत. एकदा तर इंदोरला असताना कामानिमित्त तिथंच राहत होतो 2-3 वर्ष. तर दत्त जयंतीचा अभिषेक चालू होता. टेम्परेचर इंदोरला होतं त्यावेळी डिसेंबरमधलं 6 डिग्री सेल्सिअस. आम्ही जॅकेट टोपडं असं घालून अभिषेक करत होतो. आणि मूर्ती जी आहे, या दोन्ही मूर्त्या अभिषेकाच्या वेळी बॉडी टेम्परेचर एवढ्या गरम झाल्या होत्या, म्हणजे 36-37 डिग्री एवढ्या गरम झाल्या होत्या.
सर्व भक्त म्हणे हात लावून बघतो तेवढा एवढा थंडीमध्ये हा मूर्ती एवढा गरम कशी. ते प्रत्यक्ष महाराज त्यावेळी अभिषेक घ्यायला धारण करायला तिथे आले होते. असे अनंत हे चमत्कार आहेत. तुम्हाला सुद्धा अनेक चमत्कार महाराजांचे लीला माहिती आहेत, अनुभूती येत असेलच. आजपर्यंत मी कुठल्याही गोष्टीचा हे उहापोह केला नाही, पण लोकांचा आग्रह असा होता की नाही, तुम्हाला जे माहिती आहे ते लोकांपर्यंत पोचवा. ज्ञान दिल्याने वाढतं, ज्ञान घेतल्याने सुद्धा वाढतं. म्हणून ज्ञान देण्याचा आणि तुमच्याकडे ज्ञान घेण्याचा प्रयत्न मी करत असतो. तुमच्याकडनं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत असतो, देण्याचा प्रयत्न असतो. आपली भक्ती ही विज्ञान निश्चित भक्ती आहे. आपण कुठलीही भक्ती अंधश्रद्धेने करायची नाही आहे, डोळस भक्ती करायची आहे. आपला धर्म आपल्याला विज्ञानाधिष्ठित असा धर्म शिकवतो. माझी भक्ती जी आहे ती विज्ञानाशी निगडीत आहे. अंधश्रद्धेला आपण थारा द्यायचा नाही, श्रद्धेने भक्ती करायची. प्रत्येक घटनेमागे विज्ञानाचा कार्यकारण भाव असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही सुद्धा जी भक्ती कराल ती भक्ती विज्ञाना अधिष्ठितच असली पाहिजे. अंधश्रद्धेला खत पाणी घालणारी, आपल्या धर्माबद्दल गैरसमज पसरवणारी नसावी. आपण विज्ञानाधिष्ठित लोक आहोत. आपल्याकडे प्रत्येक गोष्ट विज्ञानावर आधारित आहे. आपले सण उत्सव हे सुद्धा विज्ञानाशी निगडीत आहेत. त्यामुळे खूप विज्ञानाधिष्ठित आपण भक्ती केली पाहिजे. दत्त महाराजांचं स्वरूप सुद्धा विज्ञानाधिष्ठित आहे, हे मी तुम्हाला एकदा सांगेन कसं त्यामध्ये विज्ञान आहे ते. तर प्रत्येक गोष्टी विज्ञान आहे. आपण अंधश्रद्धेला बळी पडायचं नाही, अंधश्रद्धा पसरू द्यायची नाही. भक्ती करायची, मनापासून प्रेम करायचं. भक्ती म्हणजे प्रेम करायचं, परमेश्वर करायचं. ते प्रत्येक ठिकाणी आहेत. मूर्तीमध्ये आहेत, तसं तुमच्यामध्ये आहेत, माझ्यामध्ये, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये स्वामी आहेत. प्रत्येक ठिकाणी स्वामी आहेत. जर आपण असं बघितलं प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये स्वामी आहेत, तर आपल्या समाजामध्ये सुख, शांती, समृद्धी, भरभराट नक्कीच राहील. असे आपली ही स्वामी भक्ती, जे काही मला एक कळतं ते तुम्ही माझं मोडकं तोडकं जे ज्ञान आहे तुम्ही स्वीकार करतात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. तुम्ही मला प्रेम देताय. माझ्याकडनं सेवा पडण्यापेक्षा भक्ती करून घेत आहात. तुमचे उपकार खूप आहेत. तर सर्व स्वामी भक्तांना, स्वामी स्वरूप भक्तांना माझे प्रणाम आणि धन्यवाद. एक सांगायचं राहिलं, तसंच मी कोणी महाराज नसल्यामुळे मी कोणाला दर्शन किंवा भेटत नाही. मी सामान्य, तुम्हाला भेटायचं आहे, दर्शन घ्यायचं, महाराजांचं घ्या, महाराजांचं घ्या. ते विभूती आहेत. मी सामान्य व्यक्ती आहे, म्हणून मी कोणाला दर्शन किंवा भेट हा प्रकार देत नाही. गुरुमंत्र देतो, योग्यता आहे तेवढी म्हणून मंत्र देतो, बाकी काही नाही. कुठलाही आर्थिक व्यवहार आपण करत नाही. तर तरी याची काळजी सर्वांनी घ्यावी. अजून काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. श्री स्वामी.